होते तरी सर्वांनी उत्कृष्ट असं प्रवचन ऐकायला विठ्ठल मंदिरात या। आज या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये हबाप्पा समाधान महाराज देशमुख यांचं जाहीर प्रवचन या ठिकाणी होत आहे। तरी सर्व आभार लोकांनी या प्रवचनाचा लाभ घ्या। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। म्हणा हरे राम राम हे म्हणा गे हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीकवरात श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी, तीर्थराज देऊ ही भूमी पवित्र, तिथे नांदतो श्री संत तुकया सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री तुकयासी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह काळखेडीवाडी या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुरू असलेल्या या सप्ताहामध्ये आज प्रवचन करण्याची संधी आपल्याला आपल्या गावच्या या भजनी मंडळाच्या वतीनं मला मिळाली। त्याबद्दल मी आपल्या गावच्या या भजनी मंडळाच्या ग्रामस्थांचं आणि सर्व वारकरी मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आज या ठिकाणी या प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करीत असताना मी सांगू इच्छितो की आज मी तुकोबारायांच्या गाथेमध्ये अभंग निवडले। खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आपण तुकोबारायांचा गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी हे दोन ग्रंथ आपल्यासाठी काय आहेत, पवित्र ग्रंथ म्हणतात। भगवद्गीतेवरती बरंचसं आधारित ज्ञानेश्वरीमध्ये आहे, भगवद्गीतेचाच सार म्हटलं तरी चालेल जो ज्ञानेश्वरीमध्ये आहे। आणि दुसरं म्हणजे तुकोबारायांच्या गाथा। तर या गाथेमध्ये मी अभंग निवडला आहे आणि त्याच्यावरती आज मी तुम्हाला प्रवचन देणार आहे। तुकोबाराय म्हटलं तर खऱ्या अर्थानं संत साहित्याचे शिरोमणी, नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस,
संत साहित्यामध्ये हे अभंगामध्ये आपण ऐकतो वारंवार. हे वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं. नामदेव रचीला पाया म्हणजे काय? वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव महाराजांनी रचला असं सांगितलं. कधी नामदेव महाराजांचा काळ पाहिला आपण तर नामदेव महाराजांचा काळ 12व्या शतकात आहे. माऊलींच्या थोडासा अगोदर जन्म झाला असेल नामदेव महाराजांचा, त्यामुळे नामदेव महाराजांना गुरुवर्य मानलं जातं. तेच नामदेव महाराजांनी 12व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं सांगितलं जातं. त्या काळामध्ये वारकरी संप्रदायाची सुरुवात करायला लागली. आपण हिंदू आहोत, हिंदू धर्म आहे आपला. ते सगळे देवी देवता आपण जे काही पूजा अर्चा पाठ अध्यात्म करतो ते सगळं हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार शास्त्रानुसार करतो. मग आपण हिंदू धर्मामध्ये असताना हा वारकरी संप्रदाय म्हणजे नामदेव महाराजांनी भागवत धर्माची सुरुवात का केली त्याचं कारण पण आपल्याला थोडंसं म्हणजे मी प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी विषद करतो. 12व्या शतकामध्ये नामदेव महाराज जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कीर्तन करायला गेले, हे तुम्ही ऐकलेली असेल ही गोष्ट. त्यावेळेस त्या काळी तिथल्या बडव्यांनी काय केलं की हाकलून दिले त्यांना. कुणाला? नामदेव महाराज. ताल बिना लेके नामदेव कीर्तन करने गए, मंदिर के बड़वे ने उनको बाहेर ढकलाय. म्हणजे नामदेव महाराजांना विठ्ठल मंदिरातून बाहेर ढकलल्याची घटना नामदेव वाक्यामध्ये आहे. का बरं ढकललं गेलं असेल? त्याचं कारण असं की त्या काळामध्ये कीर्तन प्रवचन हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे आणि हे कीर्तन प्रवचन करण्याचा अधिकार एका ठराविक वर्गाला सगळ्यांना काही तो अधिकार नव्हता. मग त्या वर्गानंच ते कीर्तन करायचं, ते समाज प्रबोधन करायचं आणि लोकांना सांगायचं. इतर कोणी काही म्हणजे दुसऱ्यांनी करायचं नाही. आणि नामदेव महाराज शिंपी समाजात नव्हते, शिंपी जातीचे होते. बडव्यांनी सांगितलं तुम्हाला अधिकार नाही आहे इथं प्रवचन करायचा, कीर्तन करायचा अधिकार इथं नाही. आता तुम्ही दुसऱ्या जाती. चातुर्वर्ण व्यवस्था इतकी जबरदस्त रुजलेली होती समाजामध्ये आणि मग त्या चातुर्वर्ण व्यवस्थेचाच एक भाग म्हणून नामदेव महाराजांना काय केलं? मंदिरातून बाहेर काढले. नामदेव महाराज काय केले? तिथून बाहेर निघाले, मंदिराच्या पाठीमागे गेले, पाठीमागच्या दरवाजात, आणि तिथं जाऊन त्यांनी काय केलं? आपलं कीर्तन सुरू केलं. चमत्कार असा घडला की पांडुरंगानं त्याचं तोंड फिरवलं. जिकडं नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे त्या ठिकाणी त्या बाजूला विठ्ठल मंदिराचं विठ्ठलासह म्हणजे मंदिरात फिरलं. हा चमत्कार झाला. ह्या गोष्टी मी आता विषद करतोय, ह्या गोष्टी तुम्ही अगोदर ऐकल्या असतील. वारकरी मंडळी येतात औंढीनाथ सारखा विषय. ठीक आहे, माझं काहीतरी देऊळच बोलत होईल. तर खरं तर याच्यामध्ये नामदेव महाराजांनी काय केले? वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्माचा पाया. भागवत धर्म हा काय वेगळा आहे. महर्षी व्यासांनी सुरुवात केलेलाच धर्म, त्यांनी त्याच काय म्हणतात त्याला पुनर्रचना केली आणि पुनरुज्जीवन दिले. आणि हा वारकरी संप्रदाय. मग त्या काळामध्ये अशी स्थिती होती की दुसऱ्या जातीयांना जर ते करव द्यायचं नाही समाज प्रबोधन, तर मग नामदेव महाराजांनी मार्ग काय केलं होतं की इथं नाही तर मग आम्ही पंढरपूरच्या वाळवंटात जाऊ. आणि मग ते सगळे काय झाले, त्यांनी विविध जाती धर्मातले सगळे संत मंडळी गोळा केली आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये दर एकादशीला ही सगळी मंडळी जमू लागली. तेव्हा लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार सुद्धा एका ठराविक वर्गाला होता, सगळ्यांना तो काय अधिकार नव्हता. तरी पण अध्यात्मामध्ये पांडुरंगाची भक्ती करणारे जे काही संत आहेत त्यांना नामदेव महाराजांनी कुठे गोळा करायला सुरू केलं? पंढरपूरच्या वाळवंटामध्ये. आणि तिथं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ रोवली. ती भगवी पताका आजही आपला सप्ताह बसल्यानंतर आपण उभा करतो, तिला काव दिली जाते. आपण जे बाकीचे म्हणजे शिवजयंतीला वगैरे भगवान ध्वज उभा करतो तो वेगळा, आणि हा ध्वज सप्ताहामध्ये हा वारकरी संप्रदायाचा हा ध्वज वेगळा. तर हा ध्वज 12व्या शतकामध्ये नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा केला. म्हणजे नामदेव महाराजांपासून नामदेवी रचेला पाया तुका झालासे कळस तुकोबरायापर्यंत. आता तुकोबरायांचा काळ कोणता आहे? तुकोबरायांचा काळ हा छत्रपती
शिवरायांच्या समानचा काळ आपल्याला इतिहासामध्ये पुरावे सापडतात की छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला गेल्याचे पुरावे आपल्याला दिसून येतात. तर मग ह्या अलीकडचा काळ 16व्या शतकातला म्हणजे ह्या मधल्या काळामध्ये जेवढे काही संत मंडळी झाली, जेवढं काही संत साहित्य निर्माण झालं, ते सगळं संत साहित्य आपल्याला कर्मकांडापासून बाजूला जा म्हणून सांगते. कर्मकांडावर अंधश्रद्धेपासून बाजूला जा म्हणून सांगताय. आणि त्यातल्या त्यात तुका झालासे कळसं म्हणजे हे संत साहित्य आपल्याला त्या गोष्टीपासून, अनावश्यक गोष्टीपासून, म्हणजे कर्मकांड म्हणजे काय, देवाची भक्ती करत असताना अनावश्यक ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्याला कर्मकांड म्हणतात. तीर्थाटन आले, पूजापाठ आले, यज्ञयाग आले, बऱ्याचशा काही अशा गोष्टी होत्या. त्या गोष्टी त्याच्यापासून परावृत्त करायचं, देवापर्यंत पोहोचायचं. ह्या संत मंडळीने आपल्याला एक मार्ग दिला होता. कोणता? नामस्मरणाचा, हरिनामाचा. हा मार्ग आपल्याला संत मंडळीने दिला आणि तो मार्ग दिल्यानंतर आपले तुकोबरायांच्या काळापर्यंत तुका झालासे कळस असं सांगितलं. कळस म्हणजे काय? मंदिराच्या वरती शिखर आणि शिखराच्या वरती असणारा तो कळस, एकदम टॉप, सगळ्यात वरचा. तर तुकाराम महाराज हे विद्रोही संत होते आणि ह्या सगळ्यांच्या वरचं पुढचं त्यांनी त्यांच्या गाथेमध्ये सांगून ठेवलं. आणि त्या गाथेमधला मी काय केलंय का अभंग आज आपल्या समोर निवडले. तो अभंग असा आहे, जाऊन या तीर्थात तुवा कार्य केले. 1750 नंबरचा अभंग आहे गाथ्यामधला. जाऊन या तीर्थात काय तुवा केले, चर्म पक्षाले वरी. अभंगाची पहिली ओळी. दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, भूषण ते केले आपण. तिसऱ्या ओळीमध्ये तुकोबराय म्हणतात, वृंदावन फळ घोळीले साखरा, इंद्रवान फळ घोळीले साखरा, भीतरील धारा मोडीची. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासाया वृंदा तुम्ही. तर हा एक मार्मिक अभंग मी निवडलाय. त्याच्या अगोदर मी सांगेन की 12व्या शतकात मी मगाशी सांगत होतो कुणाचं, की आपल्या नामदेव महाराजांच्या बद्दल बोलतो. तर 12व्या शतकामध्ये आपल्या भारतामध्ये देवगिरी, दौलताबादचा देवगिरी किल्ला आहे औरंगाबादच्या जवळ, आहे की नाही. त्या किल्ल्यावरती रामदेवराय यादव या राजाचं राज्य होतं आणि ते राज्य नर्मदा नदीपासून खाली कावेरीपर्यंत, कर्नाटकमध्ये कावेरी नदी तिथंपर्यंत पसरलं होतं. इकडं भंडारा, गोंदिया, नागपूर ह्या एवढ्या मोठ्या प्रदेशात ते पसरलेलं राज्य होतं. आणि त्या राज्यामध्ये रामदेवरायाच्या काळामध्ये 12व्या शतकातलीच गोष्ट आहे. तर त्या रामदेवरायाच्या काळामध्ये एक हेमाद्री पंत म्हणून त्याचा सेनापती होता. तो सेनापती सगळं काही अलबेल चाललंय, राजाला दररोज रिपोर्ट देत असताना कसा देणार तो, की व्यवस्थित चाललंय सगळं. राजाला काय म्हणजे रोजच आहे ते राज्यात काय घटना घडल्या का, काय अनुचित प्रकार काय घडले का, कुठं भांडण झालं का, कुठं दंगे उसळले का, कुठं दुष्काळ पडलाय का, पाऊस जास्त झालाय का, कुठली गावं वाहून गेलेत का, अशा प्रकारचा जगभर रिपोर्ट द्यायचा असतो. रोजचं तो रिपोर्ट देऊन देणं, हा सगळं व्यवस्थित चाललंय. राजाही ऐकून घ्यायचा, हा सगळं व्यवस्थित चाललं. अल्लाउद्दीन खिलजी आक्रमण करून आला आणि आक्रमण करून आल्यानंतर त्यानं पाहिलं की दौलताबादचा हा जो किल्ला आहे आणि हे जे यादवांचं राज्य आहे, अफाट राज्य, साम्राज्य मोठं, सैन्यही भरपूर आहे. आणि मग या ठिकाणी हे साम्राज्य मिळवणं, त्यांच्यावरती विजय मिळवणं तेवढं शक्य नाही. मग फंद फिरतुरीचं राजकारण करून बघू म्हणून अल्लाउद्दीन खिलजीनं काय केलं, त्याच्या सेनापतीला फिरवलं. आता राजकारणामध्ये ह्या गोष्टी त्याच्या आधीपासून घडत आहे ना, आता तर ते आपल्याला जाणवतात कोण कुणाला कसं फोडतं, काय करतं ते. त्याला फितूर करायचं ठरवलं. मग फितूर करायचं ठरवल्यावर त्याच्याशी एक माणूस पाठवला, दूत, आणि सेनापतीशी चर्चा करायला पाठवलं. ते सेनापतीशी चर्चा करायला 2 लिफाफे दिले त्याला. एक लिफाफा राजाला, तो राजदूत आदेश घेऊन जातात तो, आणि पाठीमागच्या बाजूला वैयक्तिक ह्याच्यासाठीचा लिफाफा. त्यानं राजाला तर कळवलं की अल्लाउद्दीन खिलजी आलेला आहे. तो म्हणतोय की एक तर वाटाघाटी करा, नाहीतर लढायला तयार. हा राजासाठीचा लिफाफा. आणि दुसरा हेमाद्री पंथासाठी लिफाफा होता. तो लिफाफा हेमाद्री पंथाला महत्वाचा वाटला. त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं, तुम्ही आम्हाला फितूर व्हा, आम्ही तुम्हाला राजेपद देतो. काय देतो? राजेपद देतो. हेमाद्री पंथानं पहिल्याला काय उत्तर दिलं नाही
पण दुसऱ्याला मात्र लगेच उत्तर दे. काय करायचं सांग. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे जेवढा दारूगोळा आहे किल्ल्यामध्ये तेवढा सगळा विकत आम्हाला पाहिजे. त्याची किंमत सांग. त्याच्या बदल्यात तुम्हाला राजपद देणार. जवळजवळ 2000 पोती वरती 2000 एवढा दारूगोळा तोफा त्या विकल्या गेल्या आणि त्याच्या बदल्यात त्याला राजपद मिळणार होतं. ते विकल्या अलाउद्दीन खिलजीने ते घेतलं. 12व्या शतकातली गोष्ट सांगतो. इतिहासात याची नोंद आहे. तुम्ही गेल्यानंतर गुगलमध्ये सर्च करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ते दारूगोळा विकला गेला. विकल्या गेल्यानंतर जेव्हा ते इथून निघाला दारूगोळा संपून गेला. ते दुसऱ्या दिवशी त्यानं सांगितलं की आम्हाला तो म्हणजे राजाचा निरोप आला तोपर्यंत ठीक आहे आम्ही तहाला तयार आहे बोलणी करायला कधी कुठे. त्याच्या आधी सांगितलं आम्हाला आता बोलणी नाही करायची आम्हाला तुमच्यासोबत लढाई करायची. राजा म्हटलं काय पर्यायच नाही. आता वेळा पडला किल्ल्यात. लढाईला सुरुवात होणार. इकडून रणगाडे तोफाचे रणगाडे उभा केले. तिकडून उभा केले. सैन्य समोरासमोर आलं. पण राजा रामदेवरायाच्या तोफखान्यामध्ये दारूगोळाच नाही. कशी लढाई लढणार. आणि तेव्हा समजलं की 2000 पोती तोफांऐवजी काय भरलंय तिथे मिठाच्या गोण्या भरून ठेवल्या. आणि तो हेमाद्री पंत सेनापती जो होता ती लढाई हारला गेला रामदेव आहे. आणि हेमाद्री पंत काय झाला तिथला राजा झाला त्या भागाचा. आणि तो अलाउद्दीन खिलजीचा मांडलिक म्हणून त्यांचा सरदार पहिला राजा. आणि अशा पद्धतीनं खंड बिंदुरीनं ते रामदेव राजा यांचं राज्य बरखास्त केलं गेलं. आणि त्या हेमाद्री पंतानं आपल्यावरती खूप मोठे कट कारस्थान करून गेला. त्याचे आजही आपला समाज त्याच्यामध्ये गुरफटले. हेमाद्री पंतानं काय केलं आपल्या इथं तर चातुर्वर्ण चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. चातुर्वर्ण चिंतामणी. चातुर्वर्ण म्हणजे ही जाती व्यवस्था. आणि दुसरं चिंतामणी. आणि अजून एक ग्रंथ लिहिला त्याला चातुर्वर्ण चिंतामणी. आणि आणखी एक ग्रंथ होता त्याचं नाव माझ्या आता समोर लक्षात येईना. तर त्या 2 ग्रंथाच्या माध्यमातून हा पूर्ण हिंदू समाज हिंदू धर्म कशात गुरफटवला कर्मकांडामध्ये गुरफटवला. आणि हे कोणाच्या लक्षात आलं तर माझ्या संत मंडळींच्या लक्षात आलं. आणि या संत मंडळींनी आपला समाज त्यातून बाहेर काढायचा. देवाची भक्ती करताना मध्यस्थी नको. सरळ सरळ देव आणि तुम्ही. मग हे मार्ग दाखवत असताना संतांनी आपला नाम सांगण्याचा मार्ग दिले. ताईची वैसुनी करा एक चित्त अवघ्या अनंत आळवा. म्हणजे एक ठिकाणी बसून तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तरी सुद्धा तुम्हाला देवाची भेट होईल. अशा पद्धतीची हे असताना रामकृष्ण हरी उच्चार रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळतो पळतो पुढे. तुम्ही नुसतं रामकृष्ण हरी म्हटलं तरी सुद्धा पाप तुमचं कमी होत आहे. किंवा हरी उच्चारणे अनंत पाप राशी जातीला लयाशी क्षण मात्र तृण अन्न मिळे समरस झाले तैसे नाम केले जप. म्हणजे हरीचं नामस्मरण जरी जपलं थोडंसं तरी सुद्धा आपलं पाप कमी होत आहे. मग हे तीर्थाटन यज्ञ या किंवा कर्मकांड हे जे काय आपल्याला सांगितलं होतं हे करत बसायची काही गरज नाही. हे संत मंडळी सांगत असताना हे हेमाद्री पंतानं जे काही आपल्या समोर कर्मकांडाचं ग्रंथ दिला आणि खूप तीर्थाटनं सांगून दिली त्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग कोण सांगते संत मंडळी. त्याच्यासाठी नामदेव महाराजांना भागवत धर्माची स्थापना करावी लागते. आपला हिंदू धर्म असताना सुद्धा यातून आपण बाहेर पडतो. पुढं भागवत धर्मात गेलो वारकरी संप्रदायामध्ये. आणि वारकरी संप्रदायामध्ये कर्मकांड नाही आहे. तिथं समता आहे. तिथं चातुर्वर्ण नाही. तिथं आहे का असं की बाबा अगोदर पहा तुम्ही पाहिलं असेल सवर्णांच्या घरी गेलं तर ते आपल्याला घरामध्ये येऊ देत नव्हते. व स्त्रीवरच थांबा आम्ही पंचायत घेऊन येत आहेत का आठवड्याला आपल्याला आतपर्यंत जाऊ देत नव्हते. सोहळं ओवळं असायचं. विठा वाटलं जायचं. स्पृश्यता होती. शिवता शिवत चालायची. अगदी मग आपण क्षत्रिय माणसं होतो मराठीची माणसं होतो तरी सुद्धा आपल्याला तिथं पर्यंत वस्तीच्या वरती येऊ देत नव्हते. म्हणजे ती अस्पृश्यता होती. अस्पृश्यता वेगळं सांगायचं काय आपण कोरोनानं शिकवली आपल्याला काय होती अस्पृश्यता. आणि मग ह्या असल्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला संतांनी दिला. मग तो मार्ग भागवत धर्माच्या माध्यमातून दिला. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दिला. वारकरी संप्रदायामध्ये समता आहे, बंधुता आहे, न्याय आहे, सामाजिक एकता आहे. तिथं चातुर्वर्ण नाही की मी उच्च तो नीच. पंढरीचे लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका. पंढरपूरच्या वारीला आपण सगळे जातो आषाढीला. आषाढीच्या वारीमध्ये अगदी आपल्या महाराष्ट्रातून दूर दूरून
हजारो किलोमीटर अंतरावर लोक येत असतात, चालत येतात, 15-15, 20-20 दिवस चालतात आणि ते चालत असताना त्याच्यामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत तेवढे पुरुषही असतात. इथं काही कुणी नाटकं वगैरे हा माझा भाऊ नाही, माझी बहीण आहे, माझा असं कोणीही नसतं तरी सुद्धा, किंवा तिथं जातीभेद नसतो, हा अमुक जातीचा आहे, तो तमुक जातीचा आहे, तो तमुक याचा आहे, धर्माचा, असं काही नसतं. तिथं आपण कुणीही भेटत त्याला काय करतो, पायाला हात लावतो आणि एकमेकाचं दर्शन देतो, माऊली करतो. म्हणजे हा समतेचा विचार आहे आणि हा समतेचा विचार आपल्याला हिंदू धर्माला दिलेला नाही. हा समतेचा विचार भागवत धर्माला दिलाय, वारकरी संप्रदायाला दिला. हा माझ्या संत मंडळींनी दिलेला विचार आहे. ही समानता आहे, ही एकता आहे आणि ही सामाजिक एकात्मता आहे. समाजात विविध समाजातली लोक आहेत तिथं एकता आहे, एकात्मता आहे. आणि मग या ठिकाणी हे सांगत असताना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आपण भेद करत कसलाच भेद, तिथं सगळे समान. मी तिथं म्हणत नाही मी देशमुख आहे, कुणी म्हणत नाही मी पाटील आहे, कुणी म्हणत नाही की माझं 50 एकर बागायत आहे, किंवा कुणी म्हणत नाही की मला अर्धा गुंठा सुद्धा जमीन. सगळेच असतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग. ऐकायचे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन. म्हणजे आपण जी देवाची भक्ती करतोय, पूजा अर्चा करतोय, त्याचं वर्म काय आहे? भेदाभेद करायचं नाही कोणाचं आहे. आपण सगळे काय आहोत? समान आहोत, एक आहोत. अशा पद्धतीची शिकवण आम्हाला कोणी दिली? संत मंडळींनी दिली. आणि या ठिकाणी हे सांगत असताना तुकोबरायांचं मार्मिक अभंग निवडले. ही पार्श्वभूमी सांगत होते इथे. आता अभंगाचं थोडस घेतो. तुकोबराय काय सांगतात की त्या काळामध्ये तीर्थाटन एवढी करायला व्हायची ती लोक, तुम्ही काशीला जावा, पायी कावड यात्रा असायची इथं पासून तिथंपर्यंत. आणि मग काशी झालं की तुम्ही इकडं मग वाराणसीला जावा, अयोध्येला जावा, इकडं नाशिक कोणतं इथे नाशिक त्र्यंबकेश्वर तिथं जावा. त्या सगळ्या गोष्टी पायी तीर्थाटन करायला खूप बरं आहे. त्या अशा तीर्थाटन करणाऱ्यांना काय म्हटलंय की तीर्था जाऊन या तीर्था काय तू वाटेल चर्म प्रक्षाळले वरी वरी. तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात, तीर्थाला जाऊन तुम्ही काय केलं? फक्त आंघोळच केली नदीमध्ये आणि त्या आंघोळीने काय झालं? तुमची काही पापं धुवून गेली का? नाही गेली. फक्त चर्म प्रक्षाळले म्हणजे बरोबर फक्त आंघोळ केली पण तुमची पापं काही गेलेली नाही. पुढं सांगतात अंतरचे शुद्ध कासयाने झाले भूषण तो केले आपण. आत्म शुद्ध कशामुळे होऊ शकतो? अंतकरण. माणसाचं जे अंतकरण आहे जाऊन या तीर्था काय तुला केले चर्म पक्षाळीले वरी वरी. अंतरचे शुद्ध कासयाने झाले भूषण तो केले आपण. जे अंतर्मन जर शुद्ध करायचं असेल तीर्थाला जाऊन काय उपयोग? तिसऱ्या चरणात म्हणतात वृंदावन फळ गोळीले साखरात वितरीला धारा मोडेची. आपल्या आपण शेतकरी तसं पण कोरडवाहू भागातले ज्वारी वगैरे भरपूर होते. इंद्रवान फळ असते बोलतो. तुम्हाला मला सांगायची काही वेगळी गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी पाहिले. कडू इंद्रवान म्हणतो ना आपण, त्या फळाचा उल्लेख इथं तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे. ते साखरेत घोळलं, तुपात तळलं, त्याला काय अगदी साखरेच्या पाकात मधात जरी टाकलं तरी त्याच्या आतमधला जो कडूपणा आहे तो कडूच राहणार आहे ना. मग किती जरी तीर्थाटन केली, किती पूजापाठ केली, किती कर्मकांड केली, कितीही दक्षिणा दिला त्या काकाला कुणी असेल तरी तुमच्या मनामधला जर तुमचा द्वेषभाव असेल, तिरस्कार असेल, राग असेल, अहंकार असेल, मोह असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यातल्या आतून जर गेल्या नाही तर तुम्हाला शांती, क्षमा, समाधान मिळणार आहे का? असं तुकोबरा इथे सांगतायत. तुका म्हणे नाही शांती, क्षमा, दया तोवरी कासया वृंदावन. म्हणजे तुम्ही अंतरात्मा शुद्ध कधी व्हाल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा सोडून द्याल
काम, क्रोध, मद, मोह, वासना या काही गोष्टी ज्या आहेत, हे जे दुर्गुण आहेत हे सोडल्याशिवाय, तुम्ही एखाद्याला क्षमा केल्याशिवाय, दया दाखवल्याशिवाय आपण शुद्ध होऊ शकत नाही, असं तुकोबरायांना इथे सांगायचं. तीर्थाला जाऊन तिथं आंघोळ केली, तिथनं ते गंगाजळ घेऊन आले, तिथं पियाले किंवा तिथं आणून पूजा केली, इथं यज्ञयाग करून भरपूर दक्षिणा दिला, अख्खं गाव जेवण घातलं, पण आतून तुम्ही शुद्धच नाही. तुम्ही कोणाला दया करू शकत नाही, तुम्ही कोणाला क्षमा देत नाही, कोणावरती दया दाखवू शकत नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही कितीही खर्च केला तरी त्याचा काही फायदा होणार नाही, असं तुकोबरायांना ह्या अभंगाच्या माध्यमातून सांगायचं. तुकोबराय आणखी एका अभंगाच्या ओळीमध्ये सांगतात, देव देहात देहात, देव देहात देहात तरी काहो जाता देवळात, देव देहात देहात तरी काहो जाता देवळात, तुका म्हणे मूढ जना देही देव का पाहिजे. ते तुकोबरायांना सांगायचं आहे. हे आता मी देवळात का आला म्हणून नाही बोललं, तर तुकोबराय त्या काळामध्ये जास्त करून जी लोक म्हणजे देवाच्या ह्याच्यामध्ये अगदी दगडातल्या देवाला हे करत होते, त्या लोकांना तुकोबरायांना सांगायचं आहे की देव प्रत्येक देहामध्ये देवाचा वास आहे, म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवाचं स्वरूप आहे. आणि मग ते तुम्ही न पाहता तुम्ही दगडाच्या देवाची पूजा अर्चा करता, अशा लोकांना उद्देशून ते बोलतो. देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका म्हणे मूढ जना देही देव का पाहिजे. म्हणजे आता बऱ्याचदा असं काय होतं, तुम्हाला सांगतो की आपल्या घरामध्ये वडीलधारी मंडळी असतात आणि माझ्यासारखे तरुण सुना असतील, मुलं असतील, हे घरच्या मंडळींना जोपर्यंत काम करते तोपर्यंत ठीक आहे, त्याला चहा पाणी विचारलं जातं, त्याला भाकरी जेवला नाही विचारलं जातं. जेव्हा त्याचं सगळं थांबतं काम करायचं, शरीर जीर्ण होतं, काम करणं कमी होत जातं आणि त्या व्यक्तीचा काय सुरू होतो, त्रास सुरू होतो, त्रागा सुरू होतो. आणि मग त्या माणसाला वेळेवर चहा विचारला जातो, त्या माणसाला वेळेवर जेवणाचं विचारलं जात नाही. आणि मग अशा लोकांसाठी पण आहे, ते जर फक्त देवदेवच करत असतील तर त्या लोकांनी पण काय केलं पाहिजे, अंतरीतला देव पाहिला पाहिजे. तुका म्हणे देव देहात देहात काहो जाता देवळात. या लोकांनी फक्त देवळात येऊन उपयोगाचं नाही, त्या लोकांनी घरातलं पण देव बघितलं पाहिजे, त्यांचीही मन जपली पाहिजे, त्यांच्याही अंतर्गत जाणलं पाहिजे. हेही माझ्या आई वडिलांसारखे आहे असं सुनांनी म्हटलं पाहिजे. सासू सासऱ्यांच्या बाबतीत मुलांनी पण म्हटलं पाहिजे की तेही माझ्या आई वडिलांत समान आहे, त्यांचाही त्याने द्वेष केला नाही पाहिजे. आज काय होतं, एखादा तिथं त्रास होतोय म्हणून आपल्या लेकीकडे एखादा बाप येतो किंवा आई येतो, ती सांगू शकत नाही की माझ्या घरामध्ये काय चाललंय. इथल्या जावयानं पण ते त्यांचा त्रागा नाही केला पाहिजे, ते आपल्या आई वडिलांना समान धरले पाहिजे. शेवटचे दिवस असतात, आपल्याला त्यांनी सांभाळलेलं असतं आणि त्यांना आशा काय असते, फक्त गोड बोलण्याची आशा असते. मग अशा लोकांसाठी हे तुकोबराय इथे सांगतात, देव देहात देहात काहो जाता देवा. माझ्या समोर बसलेले तुमच्यासाठी नाही, हे आमच्या वयाच्या तरुण पोरांसाठी. देव देहात देहात काहो जाता देवळा, तुका म्हणे मूढ जग देही देव का पाहिजे. आणखी एक ठिकाणी तुकोबराय सांगतात, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी तेने वजावे तीर्थाशी. म्हणजे तुकोबराय ह्या ओळीमध्ये काय सांगतात, ज्यांना आई वडील आहेत त्यांनी तीर्थाटनं वजा करायचं, जायचंच नाही तिकडे, आई बापांच्या चरणावरतीच काशी आहे. अशा पद्धतीने तुकोबरायांचे अभंग आमच्यासाठी मार्मिक आहेत, आम्हाला लागू पडतात, आम्ही त्यातनं शिकलो पाहिजे, पण आम्हाला ते जमतच नाही, आम्हाला ते नव्हतं त्याशिवाय आमची करमणूकच होत ते असतात तिकडून, त्याला मी आता परत प्रवचनाच्या अभंगावरती येतो, विषयांतर नको. जावणी तिथला काय तो केली चर्मवृक्षाले वरी वरी अंतरिक्ष शुद्ध कासा यायला झाले घोषणेत ते तो केले आपण. तो बरं या ठिकाणी सांगतात, नवी गाडी आणली तीर्थाला कदम सोडलाय, घरच्या म्हाताऱ्याला विचार तरी किंमत कधी जेवलं काही नाही जेवलं. अशा लोकांसाठीच हे अभंग आहे. त्याच्यानंतर पुढच्या चरणामध्ये म्हणतात, वृंदावन फळ गोळले साखरा बिचारीले थारा मोडायची. म्हणजे ते इंद्रवान जे फळ आहे ते साखरेमध्ये गोळलं तुपात तळलं
अगदी पाकामध्ये जरी टाकलं, मनामध्ये जरी हे केलं तरी त्याच्या आतला जो कडूपणा आहे तो जातो. म्हणजे तीर्थाटन करण्यापेक्षा तुम्ही दया, क्षमा, शांती तुमच्या मनामध्ये आणा आणि सगळ्यांना समतेचा विचारानं वागवा. तर काय होईल, तुम्ही अंतरातून शुद्ध व्हाल आणि तुम्हाला देवापर्यंत जाता येईल. तुका म्हणे नाही क्षमा, नाही शांती, क्षमा, दया तो एक कासया खंड. तुम्ही म्हणजे तुम्ही आतून शुद्ध तेव्हाच होणार. तीर्थाला जाऊन किती आंघोळी केल्या, बरेच जण म्हणतात मी काशीला 3 वेळा गेलो, सांगते असतील आपल्या ते असतील की 2दा तरी झाले, अजून एकदा जायचं सर. पण तिथं जाण्यापेक्षा तुम्ही आतून शुद्ध असं तुको बरायला सांगायचं. आता मी वारकरी संप्रदायावर सांगत होतो, दया, क्षमा, शांती किंवा समतेचा विचार, एकात्मतेचा, व्यक्तीचा एकात्मतेचा विचार, समाजातील एकात्मता टिकली पाहिजे याच्यावरती मी बोलत होतो. नामदेव महाराजांपासून तुको बरायला, नामदेव महाराज असतील, माऊली असतील, गोपाळ असतील, सोपोबा असतील, सगळे सगळे सगळेच्या सगळे संत मंडळी त्यांचं जेवढं काही साहित्य आहे, प्रत्येकाचे गाथे आहेत, काही ग्रंथ आहेत, आणि ह्या सगळ्या संत साहित्याचा सार आता वर्तमानामध्ये आपल्याकडे आपल्या देशाची जी राज्यघटना संविधान ज्याला म्हणतो, त्या संविधानामध्ये उतरलेला आपल्याला दिसतो. संविधानामध्ये कलम 14 पासून 19 पर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आपलं संविधान आपल्याला, आपली मुलं जी शाळेमध्ये जातात त्यांना भारताचं संविधान सकाळी प्रार्थनेच्या याच्यामध्ये म्हणायला सांगितलं जातं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, ज्ञान, विचार, अभिव्यक्ती व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान आम्ही स्वतः अंगीकृत आणि आत्मकृत करून करीत आहोत. अशा पद्धतीची प्रिपल्स आहे संविधानाची प्रस्तावना. ती प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितले बंधुता, समता, एकात्मता. मग हे संविधानामध्ये कुठून आलं? ते 1949ला लागू झाले. पण हे 12व्या शतकापासून माझ्या संत मंडळींनी त्यांच्या साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. पंढरीची वारी तुकोबारायांच्या काळामध्ये, तुकोबारायांच्या नंतर तुकोबारायांच्या मुलांनी ती सुरू केली. छत्रपती संभाजी महाराजांनी तिला अभय दिली त्या वारीची. त्या काळामध्ये इस्लामी राजवटी होते आणि त्या इस्लामी राजवटी ती वारी बंद करायचा प्रयत्न करत होते. तर छत्रपती संभाजीराजांनी त्यांना अभय दिले. धारकरी जे चालते वारीसोबत किंवा धारकरी बंद झाले पुढे जाऊन, आता फक्त चोपदार चालतात. चोपदार म्हणजे एक शिस्त लावण्याचं हे असतं. तर ते छत्रपती संभाजीराजांनी ते हे दिलेले, त्या वारीला अभय दिलेले आणि ही वारी, ती वारी आपल्याला समाजामध्ये समतेचा विचार देते, एकतेचा विचार देते, एकात्मतेचा विचार देते. आणि ते सगळं 1949 मध्ये भारताच्या संविधानामध्ये उतरलेलं आपल्याला दिसतं. भारताच्या संविधानामध्ये कलम 14 ते 19 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कलम आहे. कलम 14 मध्ये काय सांगितलंय की भारताच्या हद्दीमध्ये सर्वांना समान कायदा, सगळ्यांना कायद्यासमोर सगळे समान. मग तो अगदी कितीही मोठा पैसेवाला माणूस असला तरी ते सलमान खान हारी मारलं, त्याच्यावरती 176चा गुन्हा दाखल झाला. सलमान खान पैसेवाला माणूस, सेलिब्रिटी, त्याच्यावरही तोच गुन्हा. आणि आपल्या इथे एखाद्या समाज बांधवांनी त्यांना हारीच मारलं, त्याच्यावर सुद्धा तेच कलम लागलं. दोघांना शिक्षा किंवा कायदा सगळ्यांसाठी समान. कलम 15 आहे संविधानाचा, भेदभाव करायचा नाही असं सांगतो. भारताच्या हद्दीमध्ये, भारत देशाच्या पूर्ण सीमेमध्ये धर्म, वंश, जात, लिंग याच्यावरून भेदभाव करायचा नाही. म्हणजे अगोदर बघा, बायकांना दुय्यम स्थान होतं, पुरुषांना प्रथम स्थान. मध्यंतरी गेल्या 10-15 वर्षांपूर्वीचा काळ दुष्काळ पडला होता, रोजगार हमीची कामं सुरू झाली. तुम्ही ते पाहिजे असतील, आपल्या इथे चालू झालेली असते. इतर ठिकाणी बायकांना कमी रोजगार मिळायचा, पुरुषांना जास्त असायचा. पण रोजगार हमीच्या कामावरती काय असायचं, दोघांनाही समान रोजगार असायचा. हे तुम्हाला समजेल असं उदाहरण मी दिलं. दुसरं सांगतो की सरकारी नोकरीमध्ये एखादं पद असतं, त्या पदावरती स्त्री असो किंवा पुरुष असो, इथं समान पगार जो असतो त्यांचा तो समान असतो. मग हा भेदभाव करायचा नाही. धर्म, वंश, जात, लिंग
याच्यावर कागदाच्या हातीमध्ये कुणीही कुणावरती भेदभाव करायचा नाही, सगळे समान असणार. कलम 16 आहे, नोकरीमध्ये समान संधी, सगळ्यांना समान संधी मिळते अशा पद्धतीचे कलम आहे. वास्तविक पाहता ते मिळत नाही. आरक्षणात आपला म्हणून जर पडेल एवढे दिवस झाला ओरडतो, पण अजून त्याच्यात काही समान संधी मिळालेली नाही, मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर कलम 17 आहे, अस्पृश्यता. कोरोनामध्ये आपल्याला दाखवलं समाजामध्ये कुणी कुणाची अस्पृश्यता पाळायची होती. 1989च्या आधी समाजामध्ये भारतामध्ये अस्पृश्यता होती, त्याच्यामुळे ते कलम संविधानामध्ये घालावं लागला असणार आहे. कलम 18 सांगता येईल की शैक्षणिक आणि लष्करी पदवी होत्या अगोदरच्या. एखाद्याला पदवी दिलेली असायची, राजे किंवा सरलष्कर असायचे, सेनामध्ये असायचे, तर त्या काही पदव्या होत्या त्या सगळ्या काय झाल्या त्या कलम 18 बरखास्त केल्या. आणि कलम 19 आहे, त्याच्यामध्ये कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य येतं. त्याच्यामध्ये भारताच्या हद्दीमध्ये कुठेही कुणालाही कसाही कधीही प्रवास करण्याची परवानगी दिली, सभेचं स्वातंत्र्य दिले, स्वतःचं मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे. आणि ही सगळी कलम जी आहे ही कुठं आली? संविधानामध्ये आली. आणि हे याच्या आधी कुठं होती? हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता जे मी सांगत होतो 19 साहेब, हे कुठं होतं? वारकरी संप्रदायामध्ये होतं. नामदेव महाराजांनी जे वारकरी संप्रदायाचा पाया पंढरपूरच्या पांडुरंगाच्या त्या वारकऱ्यांमध्ये घातला, त्या वारीमध्ये त्या दिंडीमध्ये सगळे समान होते. सगळ्यांना भजन म्हणायचा अधिकार होता, कीर्तन करायचा अधिकार होता, स्वतः एखादी कथा भारूड ज्या काही रचना आहेत सादर करायचा अधिकार कुठं होता? वारकरी संप्रदायामध्ये होता. म्हणजे जे आजचं संविधान भारतामध्ये लागू झालेलं ते आपल्या संत मंडळींनी त्यांच्या संत साहित्यामध्ये पुराव्यासह आपल्या जवळ आहे. म्हणजे हे सगळं कुठं आले? भारताच्या संविधानामध्ये आले. आणि हे संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान. आज आपल्याला अमेरिका वगैरे कसं वाटतं की प्रगत राष्ट्र आहे. बऱ्याच जणांना वाटतं की माझा मुलगा मी इंग्लिश मिडियमला टाकेल, इंग्रजी माध्यमाचं त्याला शिक्षण देईल, त्याला डॉक्टर करेल आणि माझा मुलगा कुठं जाईल? अमेरिकेमध्ये जाईल आणि तिथं काय करेल? तो तिथं पैसा कमवेल. पण त्या अमेरिकेचं मी सांगतो ठीक आहे, तिथं पैसे मिळत असतील, पण अद्यापपर्यंत अमेरिकेचा राष्ट्रपती महिला झालेली नाही. आपल्या भारताचं संविधान एवढं श्रेष्ठ आहे. आपल्या भारताची आजच्या तारखेला, आजच्या दिवसाला एक आदिवासी महिला राष्ट्रपती आहे, द्रौपदी मुर्मू त्यांचं नाव आहे. त्या काय आहे? राष्ट्रपती. अमेरिका एवढा प्रगत असूनही तिथलं संविधान तिथल्या एखाद्या महिलेला राष्ट्रपती होण्याचा मान देऊ शकत नाही. पण आपलं भारताचं संविधानानं त्या अधिकार दिले आणि ते तिथपर्यंत पोहोचले. त्याच्यामुळं मी संत साहित्य आणि संविधानाची सांगड घालतो. जिथं जिथं जातो तिथं हे सांगड घालतो आणि हे वास्तव आहे. तुम्ही पाहताय सगळं. अगोदर पंच असायचे आपल्या गावचे, त्याच्यामध्ये महिला होत्या का? नव्हत्या. मध्यंतरी पवार साहेबांच्या काळामध्ये, आता पवार जे राजकारणाचा भाग येतो तरी मी सगळ्यांची क्षमा मागून बोलतो, पवार साहेबांच्या काळामध्ये 33% आरक्षण पवार साहेबांनी दिले आणि ग्रामपंचायतीमध्ये 2-2, 3-3 महिला सदस्य यायला सुरुवात झाली. सोसायट्यांमध्ये सदस्य यायला सुरुवात झाली. आपल्या सोसायटीच्या चेअरमन महिलाच आहेत ना, ते चेअरमन साहेब वेगळे. हे सगळे अधिकार आपल्याला कुठून आले? संविधानातून आले. संविधान कुठून आले? आपल्या संत साहित्यातून आले. पुढे जाऊन आता 50% आरक्षण झालं महिलांचं. समानतेचं, समतेचा विचार आला आणि तो माझ्या वारीतला, तो माझ्या वारकरी संप्रदायातला, माझ्या संत साहित्यातला विचार आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% रिझर्वेशन. म्हणजे 9 पुरुष, म्हणजे 9 खरं तर विषम संख्येमध्ये बॉडी असते, पण जेवढे पुरुष तेवढे स्त्रिया असाव्या असं घटना सांगते. पुढे जाऊन सांगेल की हे संत साहित्य इतकं प्रगल्भ आहे, पण देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजूनही मध्यस्थाची गरज पडते. ज्या काय आपल्या अडचणी असतील, जे संकट असतील, ज्या अनाकलनीय घटना असतील, आपल्याला बऱ्याच वाटतं की आम्ही एवढं प्रयत्न करतो पण आम्हाला यशच येईल. मग आपण हे भक्तीचे हे मार्ग सोडतो आणि आपण कुणाच्या तरी लागतो, पंचायतावर 21 रुपये ठेवतो, 51 रुपये ठेवतो, 100 रुपये, आणि तोही काय करतो, तुम्ही दक्षिणा किती ठेवताय त्याच्यावरून तुमचं सांगतो. तुम्ही दक्षिणा जास्त ठेवली तर जरा जास्त वेळ गोड करून सांगेल. जर 500ची नोट ठेवली तर मी 4 टाकायला सांगेल, आतमध्ये सांगेल 4 द्यावा.
बघा तुम्ही अनुभव किंवा अनुभव आले असतील, मी सांगायची काही गरज नाही. तर ते त्याच्यापासून परावृत्त करण्याचा काम आपल्या संत मंडळीने आपल्याला करत आले. आपल्याजवळ भरपूर आहे, आपण हे न बघता आपण तिकडे जातो. त्यामुळे तुकोबारायांना अशा पद्धतीचे अभंग आपल्यासाठी लिहावे लागले आणि ते 350-400 वर्षापूर्वी लिहिलेले अभंग आजही आपल्याला लागू पडतात. हे आपलं दुर्दैव, का तर आपण ते बघितलं. ठीक आहे, मी जास्त वेळ घेत नाही. हरिपाठ असेल आता आवडते घेतो ते चालू द्यायचं थोडं. ऐकू दे समाजाला देशाचं संविधान संत मालिकेत काय झालं लोकांना काय करायचं माहिती. आता लोक आपण जाऊन अभ्यास करून असलेले समजा जे शेतकरी त्यांना काय संविधानाचं माहिती. आणि संविधान तरुणांनी ऐकावं. आता आमची काय यांना संविधान करायची सांगताय तुम्ही. असू दे, हे महत्वाचं आहे. तरुण येतो का इकडे. आपला देशाचा कारभार अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, इकडे गुजरात पासून तिकडं नॉर्थ ईस्ट म्हणजे अरुणाचल प्रदेश असेल, आसाम असेल, नागालँड असेल, त्रिपुरा असेल, त्या पूर्वोत्तर भागापर्यंत आसाम मेघालय एका ग्रंथावरती तो कारभार चालतो. मी आल्याला तुम्हाला प्रवचनाला सुरुवात करत असताना सांगितलं की आपल्या वारकरी संप्रदायाचे आद्यग्रंथ कोणते? ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा. आणि ज्ञानेश्वरी हा कशाचा परिपाक आहे? भगवद्गीतेचा. हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ भगवद्गीता आहे. म्हणजे धर्माचं जेवढं काही चालतं आपण बरेचदा ऐकतो शास्त्रानुसार झालं पाहिजे, शास्त्रानुसार झालं. मग शास्त्र म्हणजे काय? आमच्या धर्माचा मूळ ग्रंथ भगवद्गीता आहे, त्याच्यानुसार झालं पाहिजे असं त्यांना म्हणायचं असतं. बरोबर, हे झालं अध्यात्मात झालं. पण आता वास्तवात जेव्हा आपण जगत असतो तेव्हा काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात पासून नॉर्थ ईस्ट पर्यंत ह्या देशाचा कारभार कशावर चालतोय? तो पण एक ग्रंथ आहे. कारभार चालतो म्हणजे ग्रंथ आहे, संविधान आहे, देशाची राज्यघटना. मग त्या संविधानातलं जो काही भाग आहे, जो मला आपल्या संत साहित्याशी मिळता वाटतोय, तो मी तुम्हाला सांगतो. संविधान कोणतंही पुस्तक असेल, कोणताही ग्रंथ असेल, त्याची जी प्रस्तावना असते त्या प्रस्तावनेमध्ये काय असतं, त्या ग्रंथामध्ये काय आहे त्याचा तो सार असतो. आणि मी तुम्हाला संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. त्याच्यामध्ये न्याय आला, त्याच्यामध्ये बंधुता आली, त्याच्यामध्ये एकता आली, त्याच्यामध्ये राष्ट्राची एकात्मता आली, समाजाची एकता आणि राष्ट्राची एकात्मता आली. आणि हे सगळं कशामध्ये आलेलं? संत साहित्यात आलं. आणि हे तुम्हाला मी दाखवून द्यायचा प्रयत्न केला. मला जेवढं जमतोय तेवढा केला. खरं तर माझा छोटासा प्रयत्न, याच्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने हे सांगायला पाहिजे. अभ्यास अजून करेल. नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस तुम्ही मला संधी द्याल तर पुढच्या वेळेस अजून आणि अजून चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेल. बोला मंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गोडीले भांडार धन्याचा तो माल, मी तवा हमाल भागवत. हे आतापर्यंत जे काही मी तुमच्या समोर सांगितलं संत साहित्यातलं, अगदी नामदेव महाराजांपासून तुकोबारायांपर्यंत, हे जे संत साहित्य, हे जे ज्ञानाचा भांडार आहे, त्या भांडाराचा मालक तो पंढरपूरचा पांडुरंग आहे, जो विटेवर उभा आहे, पेटेवरती हात ठेवून पंढरपूरच्या वाळवंटामध्ये. त्या ज्ञानाच्या भांडाराचा मालक तो आहे. आणि हे सगळं मी त्याचं तुमच्या समोर ज्ञान, ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला. मी हमाल आहे याच्यात, तुमच्यातला दुवा आहे तिथं इथपर्यंत पोहोचवायचा. जर काही चुकलं असेल सांगत असताना, कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि या ठिकाणी एक प्रवचन सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. आता विश्वात मगे देवे केले वागेंद्रे दोषावे, दोषोनिमत द्यावे पसाय दाणे. जे फळांची व्यक्ती सांडो तया सकर्मी रही वाढो. होता हरकत माझे दुरितांचे निबिर जाओ. विश्व सर्वसुखे पाओ. जो जे माझे बसवते लावो प्राणी ईश्वर निष्ठांची माझी आळी. मंडळी हृदयाला सदा तुझ्या आडव. चेतना चिंतामणीचे गाव बोधते जयानव विषांचे चंद विजयांक्षण. मातांचे तापहीन ते सर्वाई सदा सत्यन होतो. किंबहुना ससुखी पूर्णवडीची लोणी वज्रवादी तुझी आकारणीत. आणि गंतो जीवे विशेष योगिये दृष्ट विजय व्हावे. ते तमने ते विश्वश्रावो आवो जगात बचावो. तेने मने ज्ञान देवो सुखियाला. तेने मने ज्ञान देवो सुखियाला. तेने मने ज्ञान देवो सुखियाला.
मनुका काय आहेत ना लोकांनी